नमस्कार, मी ज्योती. टेस्ट ऑफ टेम्पटेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज दसऱ्यानिमित्त आपण बनवणार आहोत पारंपरिक पदार्थांमधील गोड पदार्थ बासुंदी. तर चला आपण बासुंदी बनवायला घेऊयात. हा आहे खवा, जो गावठी गाईच्या दुधापासून बनवलेला आहे. त्याचं माप साधारणपणे पाव किलोच्या आसपास आहे. त्यानंतर हे आहेत काजू आणि बदाम यांचे केलेले काप आणि सुंठ, वेलची पावडर. त्यानंतर आपण घेतलेलं आहे दूध, जे म्हशीचं दूध आहे. साधारणपणे 1-1.5 लिटरपर्यंत ते दूध आहे. आता आपण गॅस पेटवतोय आणि गॅसवर पातेल्यामध्ये दूध गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता हे दूध थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि ह्या दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण अर्ध दूध घेतलेलं आहे, ज्यामध्ये आता आपण खवा टाकून मिक्स करून घेतो आहे. आणि हा खवा छान पद्धतीने त्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्या गोठळ्या त्या दुधामध्ये राहिल्या नाही पाहिजेत. आता आपण खवा मिक्स करतोय. छान अशा पद्धतीने खवा मिक्स करून घेऊयात. आता आपला खवा दुधामध्ये छान मिक्स झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहिलेल्या नाहीत. अशा पद्धतीने आपण खवा छान मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण हा मिक्स केलेला खवा दुधामध्ये घालूयात. हळूहळू तो खवा घालायचा आहे, जेणेकरून तो दुधामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल. आणि हळूहळू ते दूध हलवायचं आहे, जेणेकरून आपण जो खवा घातलेला आहे तो त्या पातेल्याला खाली चिटकवू नये. आता आपण वेलची पूड आणि सुंठ जायफळ पूड घातलेली आहे, ती छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता आपण काजू आणि बदाम यांचे केलेले काप देखील या दुधामध्ये घालणार आहोत. आणि आता हळूहळू ते दूध हलवायचं आहे. मध्यम आचेवर हे दूध ठेवायचं आहे, जेणेकरून ते उतूही जाणार नाही आणि ते पातेल्याला चिटकणारही नाही. आता तुम्ही पाहू शकता की आपल्या दुधाला देखील छान उकळी आलेली आहे आणि ते खाली चिटकलेलं देखील नाही आहे. अशा पद्धतीने एक साधारणपणे अर्धा तास मिक्स केलेल्या खव्यामधील दूध छान प्रकारे आटू द्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये साखर घालून घेऊया. ही साखर जवळपास 150 ग्रॅमपर्यंत आहे. तुमच्या चवीनुसार किंवा गोडीनुसार तुम्ही ती कमी जास्त देखील करू शकता. आता आपण ही छान साखर मिक्स केलेली आहे आणि हळूहळू मिक्स करून घेऊया, जेणेकरून ती पूर्णपणे विरघळून जाईल. तुम्ही पाहू शकता आपली बासुंदी तयार झालेली आहे. ही तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये थंड करूनही तुम्ही खाऊ शकता. आता सर्विंग बाउलमध्ये आपण बासुंदी काढून घेतोय. आणि सजावटीसाठी मगाशी आपण घातलेले काजू आणि बदामचे काप थोडे ठेवलेले आहेत. आता आपण ते यामध्ये टाकून घेऊयात, जेणेकरून दिसायलाही ती छान दिसेल. आता आपली बासुंदी तयार आहे. पाहू शकता तुम्ही किती छान दिसते आपली बासुंदी.